तर प्रांजल खेवलकर यांच्या संदर्भात रुपाली चाकणकर यांची पत्रकार परिषद थेट जाऊयात. शब्दांचा उल्लेख करणं सुद्धा मला संकोच वाटते. या मोबाईल फोन मधल्या हिडन फोल्डरमध्ये 252 व्हिडिओ सापडले. त्यामध्ये 1497 फोटो असे एकूण 1779 फोटो व्हिडिओ आहेत. या व्हिडिओमध्ये पार्टीचे तसेच मुलींसोबत अतिशय अश्लील अश्लाघ्य मुलींचे नग्न फोटो हे या व्हिडिओमध्ये आहेत. पुढचे आहे या परत एक रिपीट. खरं तर या मोबाईलमध्ये जो हिडन फोल्डर होता यामध्ये 252 व्हिडिओ आहेत आणि 1497 फोटो असे एकूण 1749 फोटो आणि व्हिडिओ आहेत. तर हे व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये मुलींचे नग्न फोटो तसेच हे फोटो अतिशय आक्षेपार्ह पद्धतीचे व्हिडिओ आहेत. त्यामध्ये 234 फोटो जे आहेत आणि 19 व्हिडिओ हे अत्यंत अश्लील स्वरूपाचे आहेत. मुलींना विवस्त्र करून त्याच्यामध्ये त्यांना नशा देऊन त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करून त्यांचे काही व्हिडिओ काढण्यात आलेले आहेत आणि या व्हिडिओचा वापर या मुलींना परत ब्लॅकमेलिंग करण्यासाठी करण्यात आलेला आहे. इतकंच काय, अगदी घरातल्या साफसफाई करणाऱ्या मोलकरणीचे सुद्धा अतिशय वाईट अवस्थेमधले फोटो याच्यामध्ये आहेत. आता बराचसा विषय असा आहे, मी सांगण्यापेक्षा कालांतराने अजून काही गोष्टी समोर येतील ते याच्यामध्ये आहेत, पण मी त्याच्याही संदर्भात बोलू शकत नाही. बोलण्याला सुद्धा मर्यादा आहेत. अशा पद्धतीचे काही व्हिडिओ आणि फोटो याच्यामध्ये आहेत. या सगळ्या मुलींना पटवण्यासाठी खेवलकर याने आरुष नावाचा मुली सप्लाय करणारा माणूस ठेवला होता. मग या मुलींना सिनेमात काम देण्याचं किंवा इतर प्रलोभन दाखवून अशा पद्धतीने त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आलेले होते. एकंदरच हे सगळं प्रकरण पाहता राज्य महिला आयोगाच्या वतीने गेले 2 दिवसापूर्वी पुणे पोलीस आयुक्त यांना काही सूचना केल्या होत्या. त्या अनुषंगाने काही तपास यामध्ये केलेला आहे आणि म्हणून अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग युनिट हे यामध्ये काम करत आहे. या निमित्तानं हे सगळं एकंदर प्रकरण जर पाहिलं तर मानवी तस्करी मोठ्या प्रमाणात यामध्ये झाली आहे. केवळ मुंबई, नागपूर, पुणे, ठाणेच नाही तर परराज्यातून मुलींना बोलून किंवा या मुलींचा परराज्यामध्ये व्यापार करून मोठ्या प्रमाणात त्यांचं लैंगिक शोषण करण्यात आलेलं आहे. म्हणून राज्य महिला आयोगाच्या वतीनं आम्ही पोलीस महानिरीक्षक, पोलीस महासंचालक यांना महिलांच्या अनैतिक शोषण व मानवी तस्करीच्या पुणे खराडी येथील रेव पार्टी प्रकरणाबाबत SIT स्थापन करण्याबाबत पत्रव्यवहार केलेला आहे आणि यामध्ये या पत्राच्या अनुषंगाने पोलीस महानिरीक्षक, पोलीस महासंचालक यांना जो आम्ही राज्य महिला आयोगाच्या वतीनं आजच पत्रव्यवहार केला आहे, यामध्ये महिलांचे अनैतिक शोषण, मानवी तस्करी, वेश्या व्यवसायासाठी जबरदस्तीने वापर अशा स्वरूपाच्या गंभीर घटना घडताना दिसतात. विशेषतः पुण्यातील रेव पार्टीत महिलांचा अश्लील व अनैतिक वापर केल्याचे समोर आलेले आहे आणि म्हणून NDPS ऍक्टनुसार जरी याच्यामध्ये गुन्हा नोंद झालेला असला तरी सुद्धा महिलांची मानवी तस्करी ही मोठ्या प्रमाणात झालेली आहे आणि म्हणून विशेष तपास पथक म्हणजे SIT स्थापन करून खालील चौकशींची तपास होणं फार गरजेचं आहे. यामध्ये आरोपीकडून 28 वेळा रूम बुक करून त्यामधील मुलींना त्या ठिकाणी बोलवलं होतं. यामागचा हेतू किंवा संघटित नेटवर्क याचा तपास व्हावा. 2 मानवी तस्करी प्रतिबंध पथक म्हणजेच अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग डिपार्टमेंटकडून महिलांना कशा प्रकारे आणले गेलं, त्यांची फसवणूक कशी केली गेली, त्यांच्यावर दबाव कशा प्रकारे टाकला गेला आणि यामध्ये इतर कोणतेही माध्यम त्यामध्ये महिलांचे मूळ गाव, वय, वैद्यकीय अहवाल व ओळख दस्तऐवजांची खातरजमा व्हावी. 3 आरोपीचे मोबाईल, ईमेल, आर्थिक व्यवहार, कॉल डिटेल्स याची सखोल तपासणी होणं गरजेचं आहे. 4 हॉटेल व्यवस्थापनाची सखोल चौकशी व्हावी. या SIT मध्ये महिला अधिकाऱ्यांचा समावेश करून
चौकशी प्रक्रियेत गोपनीयता सुनिश्चित करण्यात यावी आणि या चौकशीनुसार दोषींवरती कठोर कारवाई करण्यात यावी, जेणेकरून भविष्यात अशा प्रकारच्या घटनांना प्रतिबंध होईल. खरं तर हे प्रकरण केवळ एका पार्टीपुरतं मर्यादित नसून मानवी तस्करी ही संघटित गुन्हेगारी आहे आणि ती अतिशय भयावह घातक परिस्थिती ही महाराष्ट्रामध्ये निर्माण करत आहे. ही घटना महिलांच्या अनैतिक शोषणाचे गंभीर वास्तव दर्शवते. महिलांना सन्मान, सुरक्षितता आणि हक्काचे रक्षण करणे हे सामाजिकदृष्ट्या तसंच कायद्यानेही आवश्यक असल्याने या पार्श्वभूमीवर या SITच्या माध्यमातून न्यायोचित, सखोल व वेळेत तपास व्हावा अशी मागणी राज्य महिला आयोगाच्या वतीनं पोलीस महासंचालकांना केलेली आहे आणि तशा पद्धतीचा पत्रव्यवहार हा आज करण्यात आलेला आहे. यामध्ये खरं पुणे हे विद्येचे माहेरघर आहे, सांस्कृतिक शहर आहे, पण अशा पद्धतीने पुण्यामध्ये येऊन ह्या विकृती ज्या पद्धतीने अंमली पदार्थाबरोबरच मानवी तस्करी करतात, हे नक्कीच पुण्याला काळिमा फासणारी घटना आहे. यामध्ये अतिशय अश्लील भाषेंचा काही काही ठिकाणी उल्लेख केलेला आहे. मग तो मुलींच्या संदर्भात केलाय, तो अंमली पदार्थाच्या संदर्भात केलाय आणि म्हणून याची सुद्धा सविस्तर चौकशी, सखोल चौकशी ही झाली पाहिजे. एकंदरच पार्टीच्या नावाखाली ही गुन्ह्यांची साखळी सुरू आहे आणि ही साखळी जर तोडायची असेल तर SIT मार्फतच याची चौकशी ही खोलवर झाली पाहिजे. कदाचित सगळ्या गोष्टी समोर आल्यात, बऱ्याच गोष्टी मला बोलताना मर्यादा आहेत आणि मी सांगितलं काही गोष्टी सांगताना सुद्धा मला संकोच वाटतोय, पण सगळी माहिती जर समोर आली तर कदाचित देशातील सगळ्यात मोठं हे रॅकेट असू शकतं ते मानवी तस्करीचं. महिलांचा लैंगिक छळ करून, त्यांचे व्हिडिओ तयार करून, त्यांना ब्लॅकमेलिंग करून अशा पद्धतीने त्यांचा वापर केला गेलाय आणि म्हणून हे सगळं समोर येणं फार गरजेचं आहे. एकंदरच काय तर देशामध्ये महाराष्ट्राची प्रतिमा मलिन करण्याचं काम हे विकृती करतात आणि म्हणून आज राज्य महिला आयोगाच्या वतीनं पोलीस महासंचालक यांना SIT घटित करण्यासाठीचं पत्रव्यवहार करण्यात आलंय आणि या अनुषंगाने हा सगळा तपास व्हावा अशी मागणी या निमित्तानं. व्हिडिओ फोटो आले, आता पुढे नेमका काय तपास व्हावं, कुठल्या गोष्टी तुम्हाला दिसतात मिसिंग मध्ये? राज्य महिला आयोगाच्या वतीनं गेले 3.5 वर्षामध्ये आम्ही ह्युमन ट्रॅफिकिंगवरती फार मोठं काम केलंय. मस्कत, ओमान, दुबई या भागामधून आम्ही 24 मुली आणि महिलांना भारतात परत आणलं आणि भारतातून महाराष्ट्रात आणण्यासाठी खऱ्या अर्थानं मदत झाली. या संदर्भातली प्रेस आपल्याच उपस्थितीमध्ये गेल्या वर्षी आम्ही घेतली होती. खरं तर ही जी मानवी तस्करी केली जाते ही सामूहिक गुन्हेगारी आहे, एक संघटित गुन्हेगारी आहे आणि यामध्ये त्या मुलींच्या आर्थिक बाजू कमकुवत असताना, कुटुंबामध्ये कोणी कर्ता पुरुष नसताना त्यांचा गैरफायदा घेतला जातो, त्यांचं लैंगिक शोषण केलं जातं, त्यांना वेश्या व्यवसायाला प्रवृत्त केलं जातं, त्यांची मानवी तस्करी महाराष्ट्राच्या बाहेरच्या राज्यांमध्ये आणि कधी कधी परदेशामध्ये केली जाते. ही अतिशय भयावह परिस्थिती आहे. ज्यावेळेस पुण्यातल्या काही मुली आणि महिलांना आपण परत आणलं होतं, गेल्या वर्षी आपल्या समोर ह्या सगळ्या स्वतः येऊन सांगत होत्या. एकंदरच याच्यामध्ये 30 जुलैला सुद्धा जागतिक मानवी तस्करी विरोधातला दिन हा आम्ही त्या ठिकाणी कार्यशाळेच्या माध्यमातून समाजासमोर मांडला. यामध्ये दिवसभरातल्या चर्चासत्रामधून कृती आराखडा तयार केलाय आणि खूप मोठ्या प्रमाणातल्या सामाजिक संस्था ह्या आमच्या राज्य महिला आयोगाबरोबर कार्यरत आहेत आणि या सामाजिक संस्थांनी सुद्धा भीती व्यक्त केलेली आहे की ही अशा पद्धतीची विकृतीची लोक आहेत, ही मोठ्या प्रमाणामध्ये मुलींचा वापर करतात. म्हणून या निमित्तानं पोलिसांना देखील आम्ही आवर्जून सांगू की या घटनेतल्या जवळजवळ 300-350 पेक्षा जास्त मुली आहेत आणि त्यांचा अशा पद्धतीने लैंगिक वापर, त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करून त्यांचा वापर केला गेलाय. तर या निमित्तानं आपल्या माध्यमातून मी या मुलींना निश्चित सांगू शकेल की त्यांनी पुढे येऊन तक्रार दाखल करावी आणि पोलिसांनी सुद्धा यामध्ये ज्यांची तक्रार दाखल होईल त्याच्यामध्ये गोपनीयता ठेवून या मुलींना सहकार्य करावं, संरक्षण द्यावं आणि त्यांच्या बरोबरीने उभं राहत असताना कायद्याच्या चौकटीतून त्यांना न्याय द्यावा. 350 मुली ज्या दिसत आहेत किंवा जे व्हिडिओ दिसत आहेत, तर हे फक्त एकट्या खेवलकरांच्या मोबाईलमध्ये आहे का आणि जो अहवाल आहे त्याच्यात मुख्य आरोपी कोण सापडतो? याच्यामध्ये खेवलकरांच्या मोबाईलमधलीच ही सगळी आकडेवारी मी सांगितली. अजूनही तपासाला काही कालावधी लागणार आहे. या कालावधीमधला जो तपास आहे तो खेवलकरच्या मोबाईलमधला आहे, तो समोर आलेला आहे. याच्यामध्ये इतरही आरोपी ज्यांची मी यापूर्वी नावं घेतली त्यांच्याही मोबाईलचा तपास चालू आहे, लॅपटॉप आहे, त्यांचे काही पेनड्राईव्ह आहेत त्यांच्याकडे आणि या सगळ्यांचा त्यांच्या घरामधून काही वस्तू हस्तगत केलेल्या आहेत त्याचा सुद्धा तपास आहे. त्याच्यामुळे अजून पुढे तपास घेऊन जात असताना अनेक गोष्टी समोर येतील आणि म्हणून मी वारंवार म्हणते ही अतिशय भयावह परिस्थिती आहे
काही शब्द मी इथं उच्चारू शकत नाही, काही माहिती मी इथं सांगू शकत नाही, इतकी भयान परिस्थिती आहे आणि कालांतराने आपल्या समोर या सगळ्या गोष्टी येतीलच. दोन प्रश्न आहेत. राज्य सरकार एसआयटी स्थापन केली आहे की करणार? 2 मिनिट थांबा. विचार, राज्य सरकारने एसआयटी स्थापन केली आहे की करायची? राज्य सरकार त्याच्यात खेवलकरांचा सहभाग फोटोमध्ये दिसतोय का? दोन गोष्टी. राज्य सरकारने एसआयटी स्थापन केली आहे की करायची? आजच आम्ही पोलीस महासंचालकांना पत्र पाठवलेले आहे. याच्यामध्ये एसआयटी स्थापन करावी यासाठीचं पत्र आजच दिलेलं आहे. त्याच्यामुळे एसआयटी निश्चितपणाने ते स्थापन जर झाली तर ह्या सगळ्या गोष्टींचा उलगडा होईल आणि याच्याही पुढे जाऊन ज्या मुली यामध्ये आहेत, ज्यांचं लैंगिक शोषण झालंय, त्यांना खऱ्या अर्थानं संरक्षण मिळेल आणि इथून पुढे अशा पद्धतीची मानवी तस्करी होणार नाही. हे फार मोठं रॅकेट आहे. हे रॅकेट उघडकीस येईल जेणेकरून इथून पुढे त्या घटना घडणार नाहीत आणि म्हणून एसआयटी स्थापित होणं फार गरजेचं आहे. या फोटोमध्ये खेवलकर दिसतायत का इंडिव्हिज्युअल मुलींचे फोटो आहेत? म्हणून मी तुम्हाला मगाशी म्हटलं की बऱ्याचशा गोष्टी सांगताना सुद्धा मला संकोच वाटतोय. बऱ्याचशा व्हिडिओमध्ये खेवलकर स्वतः आहे. काही गुन्हा असेल किंवा तक्रार असेल, एक तर स्वतः पोलीस फिर्यादी होतात किंवा संबंधित व्यक्ती फिर्यादी होतात. हा जो काही मोबाईलचा डेटा असेल तर तो आपण पोलीस त्यांना अडकवतायत की काय, असं एक संशयाची सोयी निर्माण होते असं बोललं जात आहे का? अडकवण्याचा प्रयत्न आहे? मला असं वाटतं त्यांच्या मोबाईल डेटा जरी असला तो कुठली मुलगी पुढे आली नाही सांगायला की असं केलेलं आहे. म्हणून आज पत्रकार परिषद घेण्याचा उद्देश हाच होता की खूप मुलींना अजून कल्पना नाही की आपल्या पाठीमागे पोलीस प्रशासन कसं उभं राहील, कारण की बऱ्याचशा मुलींच्या कुटुंबामध्ये कोणी कर्ता पुरुष नाहीये किंवा त्यांना पाठिंबा देत खऱ्या अर्थानं त्यांना संरक्षण देण्याची भूमिका घरातल्या कुठल्या व्यक्तीची असावी असंही नाही. अनेकांच्या घरामध्ये त्यांची जबाबदारी, संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी या मुलींवरती आहे. आर्थिक परिस्थिती बिकट आहे आणि असं असताना त्यांचा अशा पद्धतीने वापर केला गेलाय आणि म्हणून याच माध्यमातून मला आवर्जून या मुलींना सांगायचंय आणि केवळ ही आमच्यासाठी पहिलीच घटना आहे असं अजिबात नाही, कारण की याच्यामध्ये पहिलीच घटना अशी नाही की आम्ही आज पहिल्यांदा बोलतोय. खरं तर ह्युमन ट्रॅफिकिंगमध्ये गेले 3.5 वर्षामध्ये काम करतो आणि गेल्या वर्षी पुण्यामध्ये आपल्या समोर पत्रकार परिषद यासाठी घेतली होती कारण की इतर महिलांनी सुद्धा समोर यावं आणि म्हणून मला असं वाटतं आज सुद्धा या पीडित त्याच्यामध्ये ज्या मुली आहेत त्यांनी समोर येऊन तक्रार नोंदवावी. बऱ्याच जणांनी तक्रार द्यायला सुरुवात सुद्धा केलेली आहे. म्हणून मला असं वाटतं पोलिसांनी सुद्धा त्यांना संरक्षण देत त्यांची भूमिका. घटना कधीपासून सुरू होते? कारण आता सगळे आल्यानंतर समोर आले की याच्या अगोदर किती वर्षापासून हे सगळं सुरू? याच्यामध्ये गेल्या अनेक वर्षापासून जेवढे आरोपी आहेत ते एकमेकांच्या संपर्कात आहेत आणि अनेक वर्षापासून हा प्रकार सुरू आहे. याच्यामध्ये खऱ्या अर्थानं सीडीआर चेक केले तर आपल्याकडे निश्चित कालावधीचा पुण्यात चालू होतं की बाहेर चालू होतं? मी यामध्ये सांगितलं काही लोणावळा होतं, साकीनाका होतं किंवा जळगावमध्ये, या सगळ्या ठिकाणी अशा पद्धतीने सगळं पोलिसांचं अपेक्षा नाही असं वाटत नाही का? कारण मी गेले अनेक वर्ष 350 मुलीचा तुम्ही आकडा सांगताय. जर एवढ्या वर्ष चालू होतं तर पोलीस काय करत होते सगळ्या प्रकारामध्ये? अनेक ठिकाणी तुम्ही, म्हणूनच मी म्हटलं की गेल्या वर्षी आम्ही 24 मुली आणि महिलांना परत आणलं. हे आम्ही पोलिसांच्या मदतीने, ह्युमन ट्रॅफिकिंगच्या मदतीनेच परत आणू शकलो आणि म्हणून मला असं वाटतं यामध्ये ह्युमन ट्रॅफिकिंग टीम जी आहे जी पोलिसांच्या माध्यमातूनच काम करत असते, अनेक सामाजिक संस्था असतात, यांच्या सगळ्यांच्या सहकार्यानेच आम्ही खरं तर एक्सटर्नल अफेअर मिनिस्टर असेल, इंडिया एम्बसी असेल यांच्याबरोबर संपर्क करून या सगळ्या मुली आणि महिलांना परत घेऊन आलोय आणि म्हणून या माध्यमातून मला आवर्जून सांगायचं बऱ्याचशा गोष्टी मला असं वाटतं मी सुरुवातीपासून सांगते की काही गोष्टी सांगताना आता ठेवलेल्या आहेत त्या पुढच्या याच्यामध्ये सांगू. बराचसा अहवाल आहे त्याच्यामुळे जसा अहवाल समोर येईल ते निश्चितपणाने आम्ही मांडू. याच्या पाठीमागची एकच भूमिका आहे, यामध्ये मुलींना संरक्षण मिळावं. मोठ्या प्रमाणातली मानवी तस्करी होत आहे, याच्यामधलं हे रॅकेट उघड व्हावं आणि जो लैंगिक छळ मुलींचा झालेला आहे, ज्यांना ब्लॅकमेलिंग झालंय, त्यांचे व्हिडिओ काढले गेलेले आहेत, तर त्यांना संरक्षण देत असताना इथून पुढे अजून कोणाची अशी फसवणूक होऊ नये यासाठी आजची पत्रकार परिषद. आणि त्याला धरून अजून एक प्रश्न, तुम्ही जे मानवी तस्करीचं रॅकेट सांगता ना, ज्याची प्रेस तुम्ही मागे घेतली होती, त्या मानवी तस्करीचा पण खेवलकरांशी संबंध आहे का? म्हणजे सगळ्याच मानवी तस्करीचा संबंध आहे का? आणि तो एक प्रश्न. गेल्या वर्षी जी प्रेस घेतली होती त्याच्यामध्ये मस्कत, ओमान, दुबई या परराज्यामध्ये असलेल्या मुलींची जी तस्करी झाली होती त्यांना भारतात आणि महाराष्ट्रात आपण परत घेऊन आलो होतो त्या अनुषंगाने आणि त्या सगळ्यांना आपण सुरक्षितरित्या महाराष्ट्रात आणलं होतं आणि अशा पद्धतीने कोणी एजंटगिरींना फसू नये याच्यासाठीची प्रेस होती आणि इतक्या चांगल्या पद्धतीने आपण मुली आणि महिलांना महाराष्ट्रात आणलं होतं. याबद्दल आपली काय प्रतिक्रिया? रोहिणी
खडसे याच्याबद्दल या सगळ्या प्रकरणाबद्दल ट्विट केलं आणि ते पण म्हटलं होतं की योग्य वेळी सर्वांना उत्तर दिलं जाईल. मला खरं त्यांच्याबद्दल सहानुभूती वाटतेय. एक तर त्यांना ह्या सगळ्या गोष्टी माहीत झाल्यानंतर त्यांच्या मनामधले बरेचसे गैरसमज दूर होतील आणि दुसरी बाजू की जर त्यांना माहीत असेल आणि ते यामध्ये समर्थन करत असतील तर पोलिसांनी हे देखील अधोरेखित केलं पाहिजे की एखाद्या गुन्ह्याचं समर्थन करणं हे सुद्धा गुन्हाच ठरू शकतो, ते दुर्लक्ष करण्यासारखं नाही असं मला वाटतं. त्यांचं असं ट्विट आहे की जे आहे ते सगळं स्क्रिप्टेड आहे आणि तुमच्या याच्यानुसार सगळं चाललंय. मला असं वाटतं हे सगळं आता कोर्टात सांगावं. धन्यवाद.